महसूल विभाग अन वाळू माफियांचे फेविकॉल बॉन्ड, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली। भोकरदन तालुक्यात महसूल कर्मचारी आणि वाळू माफियांच्या संगणमताचा नवा प्रकार समोर आला असून आपण दोघे भाऊ वाटून खाऊ अशीच काहीशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे जिल्हाधिकारी आसिमा मित्तल यांनी अवैध वाळू उपशावर कडक कारवाईचे आदेश दिलेले असतानाही तालुक्यातील महसूल कर्मचारी मात्र या आदेशांना सर्रास हरताळ फासताना दिसत आहेत। जीपीएसचा असाही खेळ, जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल। वाळू उपशावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी उत्खनन चालते तिथले जीपीएस फोटो पाठवण्याचे बंधनकारक केले आहे। मात्र भोकरदनमधील काही महाभाग कर्मचारी प्रत्यक्ष उत्खननाच्या ठिकाणी न जाता दुसऱ्याच सोयीस्कर ठिकाणचे फोटो काढून जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तंत्रज्ञानाचा वापर करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा हा प्रकार तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे। वाळू माफियांचा माज, ते तर आमचे पाहुणे। महसूल प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांच्या वरदहस्तामुळे वाळू माफियांची हिंमत एवढी वाढली आहे की ते उघडपणे प्रशासनाला आव्हान देत आहेत। आमचे ट्रॅक्टर किंवा गाड्या कोणीही पकडू शकत नाही, कारण महसूलचे लोक आमचे पाहुणे आहेत, अशी वल्गना वाळू माफियांकडून केली जात आहे। या विधानामुळे रक्षकच भक्षक बनले आहेत की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। महत्त्वाचे मुद्दे: संगणमत, महसूल कर्मचारी आणि वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये आर्थिक हितसंबंध, बनावट रिपोर्टिंग, प्रत्यक्ष जागेवर न जाता भलत्याच ठिकाणचे फोटो पाठवून वरिष्ठांची दिशाभूल, आदेशाची पायमल्ली, जिल्हाधिकारी आसिमा मित्तल यांच्या कडक सूचनांना स्थानिक स्तरावर बगल। जिल्हाधिकारी लक्ष देणार का? एकीकडे नैसर्गिक साधन संपत्तीची लूट होत असताना दुसरीकडे सरकारी तिजोरीचेही मोठे नुकसान होत आहे। या भ्रष्ट साखळीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या प्रतिमेलाही धक्का लागत आहे। आता या प्रकारावर जिल्हाधिकारी आसिमा मित्तल कोणती कठोर पाऊले उचलतात आणि या पाहुणचाराच्या नात्याला कसा चाप लावतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।